हे क्लिअर आहे. एक ना एक दिवस हे धनगर समाज बोलायला दिसत. मराठ्याच्या विरोधात लढण्यापेक्षा 2 वर्ष जर जातीसाठी लढला तर आता धनगरचं कल्याण झालं. हे धनगर तुम्हाला एक दिवस म्हणलं दिसणार. बघा मनोज जरांगेचा शब्द लिहून ठेवा. कारण तुम्ही विरोध केला तरी आम्हाला मिळणार आहे, कारण कुणबी आणि मराठी आहे, आणि नाही केला तरी मिळणार आहे. त्या दिवशी धनगराला पश्चातापी घेण्या देण्याचे मराठी नाराज केले. आज मराठी आपल्या खांद्याला खांदा लावून उभा राहिले आरक्षणाच्या आंदोलन. या 4-2 जणांनी नाश केला म्हणून ही वेळ आहे. मी थोडस एक वाक्य बोलतो, कोणाला पटणार नाही. आता ऐका, आमच्या मराठा बांधवांना आंदोलन केलं. ऐका शांततेने. आता पटणार नाही, मी सत्य बोलणारा माणूस आहे. 4 आयोगानं नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीने विरोध केला, तरी बी जीआर नाही 2-2. कशामुळं? अरे एक मनोज जरांगे पाटील बसला आणि करोडो लोकांचं ऐकलं. तुमचं संविधान आहे, बाबासाहेबांना दिलं आणि 75 वर्षात मिळत नाही. त्याचं कारण एकच, धनगरी जत्रा, कारभारी सत्रा. बोला. हॅलो. अरे शिकायला आमच्या आजोबाला काय चाललं ते पाहून द्या. नुसतं नाव ठेवायचं. जरांगे पाटील चौथी नापास आहे, सरपंच सगळ्याला भाई भरला ना. हॅलो. 58 मोर्चे काढले मराठा समाजानं. हॅलो. जगात निघले नाही. काय म्हणला? 1000 तरी आमदार असतील आजी माझी, शेकडो खासदार असतील, 100 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असतील मराठा समाजाचे. देता आलं आरक्षण. चौथी नापास दिलं बापू. चौथी नापास माणसानं दिलं ना आरक्षण. मग आम्ही त्याला नाव ठेवण्या अगोदर आम्ही काही त्याच्यापासून शिकणार आहे का नाही? अरे समाज मुंबईला मी ज्या लोकांना ओळखतो, करोडपती लोकांनंतर भाऊ फुटपाथवर झोपले हो, रस्त्यावर हातात घेऊन वडापाव खाल्ला त्या लोकांना. फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरणारे लोक, नोकरदार असेल, क्लास 1 अधिकारी असेल, शिक्षक, वकील, डॉक्टर, उद्योजक, असे लोक रस्त्यावर बसले ना माती चिखलात. तेव्हा आरक्षण भेटलं. बांधव ही भूमिका समजून घ्या. आता तुम्ही म्हणता एका जरांगे पाटलाची तुलना करायला लागला की नाही बाबा, जरांगे पाटील लय मोठे माणसं आहे, मी छोटा माणूस आहे. पण हे तुम्हाला समजलं पाहिजे, कारण तुम्हाला जर आरक्षण मिळवायचं त्याचा फॉर्म्युला मी सांगणार आहे, म्हणून बोलू राहिलो. पटतंय का?